ओम गणेशाय नमः. बरीच लोक स्वप्ने पाहतात, पण त्यातील काहीच त्या स्वप्नांना साकारण्यासाठी संघर्ष करीत असतात. प्रत्येक दिवशी धीटपणे मेहनत करून एक एक पाऊल आपल्या स्वप्नांच्या दिशेने टाकत असतात. काही अडथळ्यांना मात देऊन तर काही आपल्या जबाबदाऱ्यांना पूर्ण करून यशाची पायरी चढत असतात. शेड्स ऑफ इनोव्हेशन सादर करीत आहे अशाच प्रेरणादायी कथा BMS प्रेझेंट्स यशोगाथा. नमस्कार, माझं नाव सिद्धेश लाड. मी आता पाटकर महाविद्यालयामध्ये शिकतो आहे. मी BMS ही डिग्री करतो आहे. माझी कला अशी आहे की मी पेन्सिलच्या टोकावर एकदम बारीक असे नाव आणि वेगवेगळे प्रकारचे कॅरेक्टर्स असं सगळं कोरतो. ह्याच्यात मी वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा केला आहे. प्लस मी हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सेल सुद्धा करतो. मी साधारणतः एक 8वी-9वीत होतो तेव्हा मला असं आवड वाढायला लागली. पुढे मग 10वी नंतर मग मी करायला लागलो आणि मग इकडे तिकडे गुगल वगैरे वरती बघून समजलं की ही खूप मोठी फील्ड आहे आणि मग मी चालू झालो करायला. मी ह्याच्यासाठी काय ट्रेनिंग अशी नाही घेतली. मी गुगलवरती किंवा असं ऑनलाईन मी रेफरन्स बघायचो. त्यांना बघून स्वतःच्याच मनात एक इमेज वगैरे म्हणून मग हळूहळू ट्राय केले. मग यूट्यूबवरतून थोडेफार ट्युटोरियल्स वगैरे बघून शिकलोय. मी इंस्टाग्रामवरतून मोस्टली सगळं सेल करतो. सो मग मी तिकडे खूप सारे असे आर्टवर्क्स टाकले. पेन्सिल कार्विंग झाली, परत मग पेपर कार्विंग झाली, पेपर कटआउट झाली, पेपरवरती लोकांचे चेहरे कट करून बनवणे, हे सगळं मी इंस्टावरतून सेल करतो. रेकॉर्ड असा आहे की पेन पेन्सिलची जी लीड असते ना, त्याच्यात खूप सारे प्रकार आहेत. 0.5, 0.7 असे खूप सारे व्हरायटीज आहेत. त्याच्यातली जी 0.7ची लीड आहे त्याच्यावरती मी इंडिया हा अक्षर कोरला आहे. ते पण विदाउट एनी हेल्प ऑफ मायक्रोस्कोप, डायरेक्ट नेकेड आईजने कोरलेला आहे. आणि ते मी तरी पण एक 30 ते 40 मिनिटाच्या आत करून त्यांना पूर्ण व्हिडिओ वगैरे त्याचा एकदम प्रॉपर प्रूफ सकट सबमिट केलं. त्याच्यानंतर मग त्यांनी ते फायनलाइज केलं की हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मी असंच इकडे तिकडे गुगलवरती असेच फोटोज वगैरे बघून मग त्याच्यात काय बनेल का असं डोक्यात विचार करून मग तो पेन्सिलवरती ट्राय करतो. कधी कधी ते बनतं, कधी कधी नाही बनत. माझी इन्स्पिरेशन एक रशियन आर्टिस्ट आहे, सेल्वेट फेडाइट. त्याचे मी खूप सारे असे आर्ट वर्क बघून त्याचे ट्राय केले, सेम टू सेम करायचे. तो माझा खरा इन्स्पिरेशन आहे. एक आर्ट पीस तर तो वर्ल्ड रेकॉर्डच असेल, कारण तो बनवायला मला खूप प्रॅक्टिस करावी लागली. प्लस ते बनवल्यानंतर मला थोडंसं एक प्लॅटफॉर्म भेटला, ओपन झाला माझा प्लॅटफॉर्म, ज्याच्यामुळे माझे सेल्स वगैरे वाढले, लोक मला ओळखायला लागली आणि खूप सारं अजून त्याच्यामुळे बदल झाले माझ्या लाईफमध्ये. ते करताना मला एक असं ते जेव्हा झालं तेव्हा मला खूप अशी वेगळी फिलिंग आलेली की मी काहीतरी अचीव्ह केलंय या फील्डमध्ये येऊन. एक थोडं प्रोफेशनल टाईपचा फिलिंग आलेली मला त्याच्यावरती. मला या आर्टनी खूप साऱ्या गोष्टीत मदत केली, जसं की रागावर शांतता ठेवणे, एकदम संयमाने काम करणे. या आर्ट फॉर्म मध्ये पेन्सिल सारखे तुटत राहतात, पण त्याच्याने थांबायचं नाही, करत राहायचं सारखं. कधी ना कधीतरी ते सक्सेसफुल होणारच आहे. सो पेशन्स दिला खूप सारा, अजून बरंच काय दिलं या आर्ट फॉर्मने मला.